नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन बद्दल जाणून घेणार आहोत। ही ट्रेन कोणत्या मार्गांवर धावणार आहे, या ट्रेनचा रूट मॅप कसा आहे आणि किती स्टेशन्स हे असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या प्रमुख रूटवर वंदे भारत ट्रेन देखील जलद गतीने सुरू करण्याचा मानस आहे। गेल्या महिन्यात महाराष्ट्राला 2 वंदे भारत ट्रेन लाभल्या आहेत। मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दरम्यान या ट्रेन सध्या धावत आहेत। अशातच आता महाराष्ट्राला अजून एक मोठी भेट मिळणार आहे, ती म्हणजे मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू केली जाणार आहे। या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच अपडेट दिली आहे। दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे। आता या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि त्यानंतर या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू होईल, असं दानवे यांनी सांगितलं आहे। या रूटवर सुरू होणारी वंदे भारत ट्रेन मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवेच्या धर्तीवरच धावणार असल्याचे सांगितले जात आहे। निश्चितच दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे जर लवकरच मुंबई ते गोवा दरम्यान ही सुपरफास्ट ट्रेन धावली तर महाराष्ट्र हे एकमात्र राज्य बनेल ज्या ठिकाणी 5 वंदे भारत ट्रेन धावतील। यासोबतच या ट्रेनमुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा देखील मोठा फायदा होणार आहे। वास्तविक गोवा हे मोठे पर्यटन स्थळ आहे, तसेच राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी शिवाय मुंबई देखील एक मोठा पर्यटन स्थळ आणि व्यापारी शहर आहे। यामुळे या दोन्ही शहरांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल। यामुळे उद्योग जगताला सर्वाधिक फायदा होणार आहे। या ट्रेनचा कोकण वासियांना देखील फायदा होईल। पर्यटकांना देखील मुंबई आणि गोवा ही डेस्टिनेशन जवळ होतील। निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील ही ट्रेन महत्त्वाची आहे आणि गोव्याच्या दृष्टीने देखील ही ट्रेन महत्त्वाचीच राहणार आहे। अद्याप मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन केव्हा धावेल याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही। मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ही ट्रेन कोणत्या रूटवर धावेल याबाबत एक अंदाज बांधला गेला आहे। वास्तविक सध्या मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासासाठी 8 तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे। मुंबई ते गोवा दरम्यान एक छोटा मार्ग आहे जो 412 किलोमीटरचा आहे। त्यावर जर ही अपकमिंग वंदे भारत ट्रेन धावली तर 3 ते 4 तासात मुंबई ते गोव्याचा प्रवास शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे। रेल्वे मार्गाबाबत अद्याप खुलासा झालेला नाही, मात्र या रूटवर धावली तर 3 ते 4 तासात मुंबई ते गोवा प्रवास शक्य होईल असं सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तेजस सुपरफास्ट ट्रेनच्या मार्गे गोव्यात जाते, त्याच मार्गावर वंदे भारत ट्रेन देखील गोव्यात जाणार आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून तेजस ट्रेन सुटते आणि ठाणे, रत्नागिरी, करमारी मार्गे मडगाव पर्यंत जाते। मात्र ही तेजस ट्रेन CSMT ते मडगाव पर्यंत जवळपास 6 ठिकाणी थांबते। वंदे भारत एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे, त्यामुळे या ट्रेनला थांबे कमी राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।